वृषाली, आज राहुल गांधींचा पुण्यात छात्रों की गूंज हा कार्यक्रम पार पडतो आणि या कार्यक्रमाला काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. जयश्री थोरात आपल्या सोबत आहेत आणि ज्या पद्धतीने भाजपकडून आरोप केला जात आहे की विद्यार्थ्यांना जे काही आणलं गेलेलं ते पैसे देऊन या ठिकाणी आणलं गेलेलं आहे. काही वेळापूर्वी नवनाथ बन यांनी ट्विट केलेलं आहे, तुमच्या अमृतवाहिनी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना पैसे आणि पाकिटं दिल्याचं त्यांनी ट्विट केलेलं आहे. काय की आमच्याकडे ना अदानी ना अंबानीसारखा पैसा आहे. आम्ही जे आहे ते जेन्युइनली काम करत असतो आणि खरंच कष्ट करून सगळ्या गोष्टी आमच्या असतात. त्याच्यामुळे ते ते काहीही बोलतील, जस्ट कारण संख्या एवढी मोठी दिसतीये, त्यांच्याकडे बोलायला काय राहिलं नाही आहे म्हणून हे अशा गोष्टी बोलायला लागलेत. खरं तर बघितलं तर भाजपचे जे कार्यक्रम असतात ते सरकारी तिजोरीवरती चालतात. ते पैसा सरकारचा पैसा, जनतेचा पैसा यूज करून असे कार्यक्रम घेत असतात. आम्ही ॲटलिस्ट त्यांचे तर पैसे नाही वापरले ना, सरकारचे तर गोरगरिबांचे पैसे न वापरता इथं आज एवढी गर्दी झालेली आहे फक्त आणि फक्त राहुल गांधींच्या प्रेमापोटी. भाजपकडून सातत्याने आरोप केले जातात, काही पुरावे देखील दिले जातात, काही फोटो देखील त्यांनी ट्विट केलेला आहे त्या सगळ्या संदर्भात. काय आहे की म्हणजे फोटो आजकाल कसे बनतात आणि काय बनतात हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ते काही त्यांच्याकडे खरंच म्हणजे भाजपच्या पायाखालची जमीन जी आहे ती सरकलेली आहे. त्यांना हे पचतच नाही आहे की एवढा मोठा कार्यक्रम राहुल गांधींचा तो पण पुण्यामध्ये होतोय, हे त्यांना पचत नाही आहे म्हणून असं काहीतरी बावकाळल्यासारखं बोलतायत ते. ज्या पद्धतीने आता सरकार किंवा भाजपकडून देखील जेनजींना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, त्यांच्याशी संवाद मुख्यमंत्री देखील उद्या संवाद साधणार आहेत या जेनजींशी. नाही, बिलकुल साधावा. आम्ही काय नाही म्हणत नाही आहे. आम्ही काय त्यांच्यासारखे त्यांच्या कार्यक्रमांना अटी घालून कार्यक्रम नाही करायला लावणार आहे. ते बिंदास कार्यक्रम करू शकतात, संवाद साधलाच पाहिजे. कारण आत्ता तरी ॲटलिस्ट त्यांना जाग आलेली आहे की तुम्हाला युवकांबरोबर संवाद साधल्याशिवाय, तुम्हाला त्यांचे प्रॉब्लेम समजल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आत्तापर्यंत फक्त मन की बात होत होती आणि त्यांच्यावरती थोपलं जात होतं जे काही आहे. आत्ता विद्यार्थी म्हणजे मला खरं अभिमान वाटतो ह्या युवा पिढीचा, ज्या प्रकारे ते प्रश्न मांडतायत, त्यांनी खरंच सरकारला जागा केलेलं आहे. पण काल ज्या विद्यार्थिनीवरून काल वाद झाला होता त्या विद्यार्थिनीने आज राहुल गांधींना भेटण्यास नकार दिलेला आहे. मला या राजकारणात ओढू नका असं तिने भूमिका मांडली. तुम्हाला म्हणजे त्याचं सत्य परिस्थिती जर तुम्ही तपासली तर ती मुलगी अनाथ आहे. म्हणजे तिच्या पाठीमागे कुणी नाही आहे. जर ती स्कॉलरशिपवरती तिथे शिक्षण घेत असेल आणि तिला कुणीतरी दमदाटी करत असेल, जर तू गेली तर बघ, जर तुम्ही काही बोललात तर तुमचं हॉस्टेलमधून काढून टाकू, त्या घाबरणारच आहेत. त्याच्यामुळे पण मला माहीत आहे की ती जरी आत्ता घाबरत असेल पण एक दिवस येईल जेव्हा ती निडर होऊन ती सांगेल की तिच्याबरोबर कुणी प्रेशराईज तिला केलेलं आहे. आणि आपल्याला माहीत आहे की सॉरी व्हिडिओ बनवण्याची BJPची प्रक्रिया कशी आहे. म्हणजे घरी गुंडे पाठवायचे आणि सॉरीवाला व्हिडिओ बनवून घ्यायचा, हे त्यांचा स्वभाव झालेला आहे. त्याच्यामुळे ह्या मुलीवरती किती प्रेशराईज करतायत हे मला वेगळं सांगायची गरज नाही. तर आपण पाहिलं जयश्री थोरात यांच्यावरती जे काही आरोप झाले होते ते फेटाळून लावलेले आहेत आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी स्वतःहून या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात आणि सरकारने देखील या जेनजींशी संवाद साधला पाहिजे असं देखील जयश्री थोरात यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश मोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.